ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। भक्तीचा मार्ग सोपा आहे का निर्गुण भक्तीचा मार्ग सोपा आहे असा प्रश्न विचारला असता भगवान असं म्हणतात, श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। अत्यंत पराकोटीच्या श्रद्धेने, म्हणजे दगडच देव आहे याला पराकोटीची श्रद्धा म्हणतात. दगडात देव पाहणं वेडेपणा नाही. माणसात देव पाहणं श्रेष्ठच आहे, पण माणसाच्याही पुढे असणारा दगड, जडात देव पाहणं, जडात चेतन पाहणं. माणूस तुम्ही आम्ही कसे आहोत? चेतन आहोत. चेतन आहोत म्हणजे हालतो, बोलतो, चालतो, चेतना आहे आतमध्ये, म्हणून आपण चेतन आहोत. त्याला माणूस म्हणू शकतो, पण दगडाला त्याला देव म्हणू शकतो, मानू शकतो. पण दगडात देव पाहणं त्याच्याही पुढं अवघड आहे. माणसात देव पाहणं सोपं आहे, दगडात देव पाहण्याच्या तुलनेने. मग भगवंत म्हणाले की जो पराकोटीच्या श्रद्धेने सतत माझं चिंतन करतो तो श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा पडला की जे निर्गुणाची भक्ती करतात कसे आहेत ते? ये त्वक्षरमनिर्देश्यम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम. जे सगळीकडे असणार आहे, ज्याचा कधी विचार करू शकत नाही, जे कधी दिसत नाही, जे कधी दाखवता येत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, जे कायम धायम आहे, न हलणार आहे, असं जे परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाची संनियमेंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्यांचं कल्याण व्हावं यासाठी कायम साधना करणारे, रममाण असणारे, सगळ्या इंद्रियांना आवरून निर्गुणाची उपासना करतात, जे सगळीकडे आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, त्याची उपासना करतात, ते सुद्धा मला प्राप्त होतात. आता भगवंतानी खेळी खेळली. आपण विचारलं सगुण भक्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे का निर्गुण भक्तीचा आहे? भगवंताने सांगितलं सगुण भक्तीचे मला खूप आवडतात,
त्यांच्याकडे पराकोटीची श्रद्धा असते आणि कायम मनात माझं स्मरण करतात. मग पुढचा प्रश्न उत्तर द्यायचं राहिलं, मग निर्गुण प्राप्त होत, निर्गुणांचं काय होतं, निर्गुण भक्ती मार्ग कसा आहे, त्यांचं काय होतं, भगवान म्हणतात तेही मलाच प्राप्त होतं. मग भगवान असं दुटप्पे तुम्ही बोलू नका. म्हणजे जर कोणी विचारलं तुमच्या दोन मुलापैकी चांगला कुठला आहे, आपण काय म्हणतो, बारका आहे ना, खूप चांगला आहे तो. मग लगेच मोठा म्हणतो मग मी, तू पण चांगला आहे. असं दोन्ही उत्तर देऊ नका, एकच सांगा कुठला चांगला आहे. मग भगवान आता ते क्लॅरिफाय करतात, स्पष्ट करतात. आजचा आपला श्लोक आहे, क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. पुन्हा एकदा वाचतो, क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे, श्लोक सांगितला आणि लगेच अर्थ सांगायचा असं नाही. श्लोकानंतर त्यांचा विग्रह करायचा. विग्रह म्हणजे काय, श्लोकामध्ये ठराविकच अक्षर असले पाहिजेत, म्हणून ती अक्षर अशी शब्द एकात एक बसवून श्लोक तयार होतो. मग एकात एक शब्द मिसळून जातात, मिळून जातात, मग त्यांना वेगवेगळं करणं शब्दानुसार, त्याला विग्रह असं म्हणतात. क्लेशः अधिकतरः तेषाम् अव्यक्त आसक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिः दुःखम देहवद्भिः अवाप्यते. हा झाला विग्रह. मग विग्रह म्हणजे काय, शब्दांना आपण तोडतो विभक्तीनुसार, आणि मग एकदा तोडलेले शब्द आहेत ते जोडणं आवश्यक आहे. तोडणं आणि जोडणं असं सोपं. मग भगवान आता ते शब्द जोडतात. कसे, अव्यक्त आसक्त चेतसाम, आपण त्याचा अर्थ मराठीत पाहूया, तेषाम त्यांचा, अधिकतरह क्लेशः त्यांना खूप त्रास होतो, देहवद्भिः अव्यक्ता गतिः दुःखम अवाप्यते ही. आता आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. बघा, चेतसाम म्हणजे ज्यांचं मन आसक्त, आसक्त झालेलं आहे. आसक्त म्हणजे चिकटलेलं आहे, किंवा ज्यांना त्याच्याविषयी खूपच ओढ आहे, त्याला म्हणतात आसक्ती. पण कशामध्ये त्यांचं आसक्त आहे मन, अव्यक्तामध्ये. त्यांना आपण म्हटलं चला पंढरपूरला जाऊ, आपण बसने जाऊ, काय पंढरपूरला म्हणतात, आपण म्हणतो देव आहे विठेवरती उभा. देव कसं काय, देव तर अव्यक्त आहे, तो कधी प्रगट होत नाही, दिसत नाही. तो पंढरपूरचा देव नाही, ती मूर्ती आहे. ते आपल्याला प्रश्न विचारतात, मूर्ती आहे का देव आहे तुम्ही सांगा. आपण म्हणतो मूर्ती, आपण पण वेडेच, मूर्ती म्हणतो. साक्षात भगवान आहेत, बस त्याच्या पुढे काय नाही. तुकाराम महाराज सांगतात, संपला विषय. मग असे ज्यांचं मन अव्यक्तामध्ये आसक्त आहे, त्यांना त्याची गोडी आहे, त्यांना मूर्त्या वगैरे मंदिर नाही आवडत, मेडिटेशन करायचं का, तर त्याच्याविषयी विचार करायचा. देव हा मूर्तीच्या पलीकडे आहे, आकाराच्या पलीकडे आहे. जे व्यक्त दिसतंय ते देव नाही त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जो दिसत नाहीये, ज्याला आकार नाहीये, तो भगवान आहे, तोच खरा देव आहे. वारकरी संप्रदाय एक स्टेप पुढे आहे सगळ्यांच्या. म्हणजे तुझं सगुण म्हणो की निर्गुण, दोन्ही पण एकच गोविंद आहे. ठीक आहे, चला. मग ज्यांचं मन निराकारामध्ये आसक्त आहे, ते श्याम त्यांचं, त्यांना अधिकतरह क्लेश, त्यांना जरा जास्त दुःख होतं. ठीक आहे, वारीला जाणार, वारीचं दुःख त्याला दुःख नाहीच म्हणत, पण जर आपण म्हटलं सामान्य लोकांच्या दृष्टीने, एवढं 21 दिवस चालायचं आणि रस्त्यावरच झोपायचं, त्या टाळ वाज, बॅग सांभाळायची, टाळ वाजायचे,
तंबू बांधायचे, एवढं सगळं करत बसायचं, किती त्रास आहे. त्याच्यापेक्षा भगवान म्हणतात अधिकतरह क्लेशः. त्यांना काय खूप जास्त दुःख होतं. कोणापेक्षा? सगुण भक्ती करणाऱ्यांपेक्षा. हो. आणि मग त्यांना जी गती प्राप्त होते, अव्यक्ता गती, ती प्राप्त होते पण खूप दुःखाने प्राप्त होते. बघा, अव्यक्ता गती ही दुःखम अवाप्यते. त्यांना ती गती प्राप्त होते निर्गुण निराकाराची, पण ती काय दुःख रूप त्यांना दुःखाने प्राप्त होते. म्हणजे त्यांना क्लेश सुद्धा जास्त आहेत साधना करत असताना, आणि एकदा साध्य प्राप्त झालं की तेव्हा पण त्यांना दुःख आहे. वारीचं तसं आहे का हो? आपण नाचत खेळत हसत गात जातो. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. जाताना आनंद. बघा, वारीत कोणाला पण विचारा, दिसताना दिसतं दुःख पण असताना आहे सुख. आणि संसारामध्ये दिसताना दिसतं सुख पण खरं आहे दुःख. ही गंमत आहे. आणि गेल्यानंतर पंढरपूरला, बापरे, 3 दिवस दर्शनाला लाईनीत उभं राहून दर्शन, आनंद एका सेकंदासाठी. पण जाताना पण आनंद, गेल्यानंतर पण आनंद. पण अव्यक्ताची उपासना करणारे, निर्गुणाची उपासना करणारे, करत असताना दुःख. माऊलींनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे. माऊली म्हणतात तहाने तहानची प्यावी. आता ते काय पूर्ण सांगत नाही, पण एक दोन उदाहरणं फारच गोड दिलेत माऊलींनी. म्हणजे सगळीच गोड आहेत, त्यातली ही एक दोन जी आहेत ती अति गोड आहेत. मग असं का होतं? साधना करताना पण दुःख होतं, जेव्हा त्यांना साध्य प्राप्त होतं तेव्हा पण ते प्राप्त होताना दुःखच होतं त्यांना. असं का? भगवंतानी सांगितले देहवद्भिही. देहवान म्हणजे जे देहाशी चिकटलेले आहेत, देहाच्या वर उठलेले नाहीत, त्यांना हे सगळं दुःख होतं. जे देहाशी चिकटले, देहवद्भिही दुःखम अवाप्यते. एवढंच जोडा आता. देहवद्भिही दुःखम अवाप्यते. ज्यांचा देहाभिमान गेला नाही, मी वसंत आहे, हे ज्यांचं गेलेलं नाहीये, तुम्ही तुमचं नाव टाका, हे ज्यांचं गेलेलं नाहीये आणि त्यांना निर्गुणाची उपासना करायची, त्यांना उपासना करताना दुःख होणार. अव्यक्ताला ते प्राप्त होतील तेव्हा पण दुःख होणार. माऊली उदाहरण सांगा, माऊलींचं उदाहरण. बाप रे बाप रे बाप. माऊली असं म्हणतात, एखादी स्त्री आहे, ती स्त्री सती ज्यावेळी जाते, ठीक आहे, सती ज्यावेळी जाते त्यावेळी तिला सती गेल्यानंतर पती मिळतो, म्हणून ती सती जात असते, असं बिलीफ आहे आपल्यामध्ये. ठीक आहे. पण ही जी उपासना आहे अव्यक्ताची, ही उपासना म्हणजे अजून समाधी प्राप्त नाही झालेली आहे, निर्गुण प्राप्त नाही झालाय. पती न मिळता सती गेल्याचं दुःख होतं त्याला. सती जाणं म्हणजे केवढं मोठं दुःख आहे. तसं दुःख सतीला तरी पती भेटतो, पण ह्या अव्यक्ताची उपासना करणारा ह्याला जर मधीच काय झालं तर त्याला ती अव्यक्त गती प्राप्त होत नाही. त्याला दुःख किती मोठं असतं, खूप मोठं दुःख असतं. माऊली किती गंमतशीर विचार करतात बघा. माऊली म्हणतात ही साधना करणं एवढं अवघड आहे. एखाद्या माणसाला दात नाहीयेत, आणि दात नसणाऱ्या माणसाला जर आपण चणे खायला दिले, किती त्रास होईल त्याला. माऊली एक पाऊल पुढं जातात. माणसाला दात नाहीयेत आणि त्याला लोखंडाचे चणे दिलेत खायला, किती दुःख होईल. तेवढं दुःख ज्याला मी वसंत आहे हे अजून तो विसरलेला नाही आणि त्याला निर्गुण पाहिजे त्याला होतं. हो. माऊली सांगतात, पुढे उदाहरण सांगतात माऊली, जर एखाद्या माणसाला आपण जर डोंगर खायला दिला, म्हणजे डोंगर खा म्हटलं, तर त्याचं मुख फाटणार नाही का? फाटेल. किती दुःख होईल त्याला. डोंगर खाणं सोपं आहे का? तसं हे यम नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि मग समाधी, हे काय सोपं आहे का? एवढं सोपं नाही, त्याला खूप त्रास होतो. बघा, एखादा योगाला बसलाय, थंडी वाजली, शॉल घेतली, असं नसतं, थंडीच पांघरायची. आता कीर्तनात तरी आपल्याला शॉल घेता येऊ शकते. वारीला चाललोय एखादं,
अंगावर आपण वळकटीमध्ये जास्त टाकून घेऊ शकतो, पण ही साधना करत असताना तुम्ही उठू शकत नाही. शीत वेडावे उष्ण पांघरावे, आता त्याच्यात आपला वेळ जाईल. माऊली म्हणतात ही साधना काय आहे, खूप 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 कठीण आहे. मरणाशी झुंज द्यावी अशी ही साधना आहे, माऊली सांगतात. म्हणून अं, हम्म, माऊली म्हणतात ही साधना करायला एखादा गेलाय आणि त्याला दुःख झालेलं नाहीये असा माणूस नाहीये. उदाहरण देताना माऊली सांगतात, एखादा माणूस युद्ध करण्यासाठी गेला आणि युद्ध करायला गेल्यानंतर जेव्हा तो परत येतो, तो काय असा चांगला परत येईल का? गेलायच तो युद्ध करायला, त्याच्यामुळे त्याला काहीतरी अंगाला घाव येणारच आहेत. तसं ही साधना करायला समजा एखादा गेला, ब्रेव कोणीतरी, की मला नाही काय होणार, मी योग करणारच, तर त्यालाही हे दुःख होणारच आहे. जसं एखादा माणूस युद्धाला जातो आणि त्याला दुःख होतं त्याप्रमाणे. त्याच्यामुळे सांगायचं काय आहे, की दुःख हे या साधनेमध्ये आहे आणि प्राप्तीच्या वेळीही दुःख आहे. समाधी एकदा लागली, समाधी भंग झाल्यानंतर परत आपण नॉर्मल दशेलाच येतो. त्याच्यामुळे समाधी कायम नसते. आता आपले जे चांगदेव आहेत त्यांना 6-6 महिने लागायचे, पण चांगदेव 1400 वर्षांची तपस्या आणि मग झालेले योगी. तर ह्याच्यातून डिमोटिवेट नाही करायचंय, तुम्हाला मोटिवेट करायचे भक्तीकडं, सगुण भक्तीकडे. माऊलींची एक सुंदर ओवी वाचतो, योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. जे जे या वाटेने गेलेले आहेत त्यांना दुःखच प्राप्त झालेलं आहे. मग बाकीच्यांचं काय? माऊली पुढे श्लोक येतोय, हा आज आपण वाचायला शिकणार आहोत आणि अर्थही पाहणार आहोत. आधी अर्थ पाहू, मग वाचायला शिकू. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आता विग्रह तोडणे. ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराहा. सगळे शब्द जवळजवळ तुम्हाला माहिती, हा सोडून. अनन्येन एव योगेन माम ध्यायन्तः उपासते. ठीक आहे. आता आपण पाहूया अन्वय. ये, आता हा जो तू शब्द आहे तो प्रकरण बदलले हे सांगायसाठी असतो. तू शब्द प्रकरण बदलले. आतापर्यंत निर्गुणाविषयी बोललो, मग आता तू वापरल्यामुळे तो झाला सगुण. मग आता सगुण भक्तीमध्ये काय सांगतात, निर्गुणाच्या मार्गामध्ये दुःख आहे, ज्याचा अभिमान गेलेला नाहीये देहाचा, त्याच्यासाठी. ये म्हणजे जे लोक, ये मत्पराहा म्हणजे मीच श्रेष्ठ आहे अशा भावनेने. आता आपल्याला काय वाटतं कधी कधी, पैशाशिवाय काहीच चालत नाही, पैसे श्रेष्ठ आहेत. एखाद्याला पैसे भरपूर असतात पण असा आजार होतो की सगळा पैसा जातो, त्याला वाटतं की शरीरच श्रेष्ठ आहे, शरीरच चांगलं पाहिजे, सगळं सोडा, व्यायाम करा, पैसे नसले का मुळे तरी चालेल. एखाद्याचं शरीर चांगले सदृढ आहे पण त्याला बोलायलाच कोण नाही, त्याला वाटतं नाही नाही नाही, आपल्या जवळ असणारी जी लोक आहेत, जीवाला जीव लावणारी, ती असणं म्हणजे सर्वस्व आहे. ते सगळ्यात शेवट, तेच श्रेष्ठ आहे लोक असणं म्हणजे. ज्यांच्या चारी बाजूला लोक आहेत त्यांना वाटतं एकांत बरं आहे. म्हणजे हे सगळं जगाचं गणित असे. मग ज्यांच्यासाठी मतपरहा, मीच पर म्हणजे श्रेष्ठ आहे, माझ्या ठाई, आपण म्हणतो ना तत्पर म्हणजे तेच शेवट, मतपर मीच शेवट, मीच सर्वश्रेष्ठ आहे असं ज्यांना वाटतं, आणि सर्व आणि कर्माणी, सगळी कर्म ती मयी संन्यस्य माझ्या ठिकाणी अर्पण करून, माम ध्यायंतः माझं नेहमी ध्यान करतात. कसं ध्यान करतात? अनन्येन योगेन. अनन्य, अन म्हणजे नाही,
अन्य म्हणजे दुसरा. अन्य दुसरा नाही म्हणजे अनन्य. अनन्य योगेन, योगेन म्हणजे जोडून, जोडणे. अ, नेहमी माझं ध्यान करतात अनन्य योगेनं, दुसरं कोणी नाही, दुसऱ्या ठिकाणी लक्ष जात नाही आणि दुसरं कोणी नाही. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, दुसरं कोणीच नाही. मग विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी बंधू, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, अशा प्रकारचं ज्यांचं डोकं आहे. किंवा जेव्हा ते 1 तास ऐकायला बसतात तेव्हा दुसरं काय नाही, एवढं झालं आजच्या काळात भरपूर आहे. मग आता कर्म त्याग करतात, सगळी कर्म म्हणजे सगळी म्हणजे आलेत किती, त्याचा थोडासा विचार करूया. मग भगवंत काय सांगताय, जे मला कर्म अर्पण करतात आणि माझं ध्यान करतात अनन्य प्रकारे, ध्यान आपण पण ध्यान करतो, नाही करत असं नाही. आपण ध्यान करतो पण अनन्य नाही. आपल्या बुद्धीला फाट्या असतात. मधीच आपलं गीता सांगतोय तिकडे लक्ष जातं. मधीच उद्या सोमवार आहे, उद्या काय करायचं याच्यावर लक्ष. मधीच घरात कोणतरी काहीतरी घेऊन येतं किंवा मुलं येतात, काहीतरी होतं मधीच. मग आपलं काय होतं, अन्ययोगेन ध्यायंत, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं लक्ष, योग म्हणजे जोडलं जातं. भगवान म्हणतात नाही, 1 तास तरी, जेव्हा पूजा करतो तेव्हा तरी, जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तरी, आणि जेव्हा सगळी कर्म आपण भगवंताला अर्पण करतो त्यावेळी काय, तो त्याच्याबद्दल पुढं सांगणार आहे. असा जो आहे ज्याला मीच श्रेष्ठ आहे, जो सगळी कर्म मला अर्पण करतो, जो माझं अनन्य योगानं ध्यान करतो, त्याला मी क्षणात तारतो, भगवान म्हणतात. एका क्षणात भगवंताची प्रतिज्ञा आहे ती. मग आता आपण कर्म काय थोडासा विचार करूया. सगळ्या कर्मांचा आणि अर्पण करणे म्हणजे काय, 2 गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. सगळी कर्म, मग या सर्व कर्मांमध्ये ना, बघा, चांगलं बघा, कर्मांमध्ये एक आहे नित्य कर्म, रोज करायचं. दुसरं आहे नैमित्तिक कर्म, आता मी बघून नाही आलो पण आठवतो तेवढं सांग, नैमित्तिक. नंतर आहे काम्य आणि निषिद्ध. ठीक आहे, नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त. छान विषय बरं का हा. प्रायश्चित्त. हम्म. बघा, नित्य, आता थोडक्यात समजून घेऊया, लय वेळ नाही द्यायचा आपल्याला. नित्य कर्म, रोज करायचं कर्म. आता तुम्ही आपण करत नाही, पण पूर्वीच्या काळी वर्ण आश्रमानुसार कर्म करायला लागायचे. है ना, तुम्ही ब्राह्मण असाल तर उठून अग्नी होतं पहिला, प्रत्येकाच्या घरामध्ये काय होतं, अग्निकुंड असायचे, त्याला शेणाने सारवायचे. उठल्या उठल्या पहिला, सगळ्या प्रातर्विधी झाल्यानंतर पहिलं काम ते नित्य कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे जेव्हा श्राद्ध असेल, ठीक आहे, ज्या ज्या ऑकेजनली ज्या ज्या गोष्टी होतात त्या त्यावेळी करायचे कर्म, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. मग नित्य कर्म रोज करायचं, नैमित्तिक कर्म जेव्हा काय ग्रहण असेल, अ, एखादे ठराविक तिथीला ठराविक गोष्टी करायच्या असतील त्या नित्य कर्म, नित्य नैमित्तिक, जसं श्राद्ध आहे इत्यादी. काम्य म्हणजे नित्य नैमित्तिक करून पण माझ्या मनात काहीतरी इच्छा आहे, मग ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी काहीतरी यज्ञ यज्ञ करेल किंवा काहीतरी विशिष्ट कर्म करेल. समजा मला पुत्र पाहिजे, तर मी पुत्र कामेष्टी यज्ञ करेल. जर मला पाऊस पाहिजे तर पाऊस पडावा असा मी यज्ञ करेल. ठीक आहे, पर्जन्य कामेष्टी यज्ञ असं नाव द्या त्याला. किंवा मला भरपूर धनधान्य पाहिजे, तर मी त्या प्रकारचं यज्ञ कर, जसं आपण आज पण कोणाला मुलगा पाहिजे, भरपूर फिरतात फिरतात फिरतात, कोण गुजरातला जातो, कोणाला जिथं जिथे श्रद्धा असेल तिथे तिथे ते लोक जातात. काम्य कर्म, पण त्यावेळी वैदिक काम्य कर्म मात्र वेगळं होतं. ठीक आहे, यज्ञ करायचा. निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे जे कर्म करायचं नाही, म्हणजे जुगार खेळणं. मग त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट पण घेऊन टाकूया, कष्टाने कमवा, ठीक आहे, जास्त त्यात जाऊ नका.
ठीक आहे. निषिद्ध कर्म म्हणजे काय म्हणतो? हा, जुगार खेळणं. एक ड्रीम इलेव्हन येते आता, अजिबात नाही तसलं काय नाही. आपलं मस्त प्रामाणिक राहायचं, थोडक्यात थोडीत गोडी. पुढे नंतर दारू पिणं. ठीक आहे. परद्रव्य चोरी करणं, परस्त्री, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये मुख्य निषिद्ध कर्म म्हणजे दारू आणि मटन किंवा चिकन वॉट एव्हर नाही. आपण त्यासाठी बनलेलोच नाही आणि हा वाद कधीच न संपणार आहे. नॉनव्हेज का व्हेज कधीच न संपणारा वाद आहे, पण नाही खायचं. आपण त्यासाठी नाही बनलेलो आहे. ज्याला खायचंय त्यांनी खा. असं मी ऐकलेलं आहे एका संतांकडून, चांगल्या संतांकडून ऐकलेलं आहे बरं का, की आपण ज्याला खाल्लंय, आपण काय केलंय, खाण्याचं कर्म केलंय. आणि आपण काय केलं, त्याला आणलं, खाल्लं. असं म्हटलंय कुठल्या तरी पुराणातून, त्यांनी संदर्भ दिला होता की ज्याला आपण खाल्लंय ना, तोच आपल्याला पुढच्या जन्मात खातो. आता विश्वासाचा विषय, किंवा एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शनला पडताळून पाहण्याचं आहे. मग काही लोक म्हणतात काही पण काही पण. मग काही लोक डोकं चालवतात, मग मी ज्याला खाल्लंय त्यांनी मागच्या जन्मात. तुम्हाला आम्हाला काय सांगायचं ते लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यासाठी बनलेले नाहीयेत. हिंदूंनी ते खाऊ नये. महाराजांनी नाही खाल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही खाल्ले. ज्यांचे ज्यांची नावं आज अजरामर झालेली आहेत. एक दोन असतील त्यांच्या भागानुसार, नसेल, पण सहसा ओके. कलंजम मा भक्षयस्व, खाऊ नका. सुराम मा पिऊ नका. दोन निषिद्ध कर्म, असे अनेक निषिद्ध कर्म आहेत. ठीक आहे. म्हणजे निंदा करणं पण निषिद्धच आहे हे कर्म. आणि प्रायश्चित्त म्हणजे समजा आपण एखादं चुकीचं काम केलं, मग या चुकीचं काम केल्यानंतर शिक्षा काय सांगितली शास्त्रामध्ये. समजा एखादा संन्यासी आहे, आणि संन्यासी किंवा साधू म्हणा, त्या साधूने काय केलं, भिक्षा मागायला गेला. हे विचारसागर नावाच्या ग्रंथात आलेलं सोपं उदाहरण आहे. तो भिक्षा मागायला गेला आणि म्हणला, भिक्षाम देही, भिक्षा दे. त्याला काय कळलं, त्याला दिसले 10 रुपये, 20 रुपयाचा डॉलर, कशाला कमीपणा, 20 रुपयाचा डॉलर चमकला. मग ते भिक्षा वाढायला लवकर बाहेरून आले नाही, मग त्यांनी काय केलं, त्या 20 रुपयावरती पाय दिला. आणि मग भिक्षा वाढली आणि हा काय हालच ना. मग ती आतमध्ये गेली. म्हटलं साधूंना नसेल हालायचं. साधूंनी काय केलं, ते 20 रुपये घेतले आणि खिशात टाकले. मग आता साधूसाठी साधू म्हणजे संन्यासासाठी संग्रह करणं निषिद्ध कर्म आहे. मग आता काय करायचं, त्याला प्रायश्चित्त आहे. मग काय प्रायश्चित्त आहे, ते पैसे तिला परत द्यायचे आणि 3 दिवस उपवास करायचा. याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. म्हणजे एखादी गोष्ट केली तर त्याला प्रायश्चित्त. ठीक आहे. निषिद्ध कर्माला प्रायश्चित्त. ते पण प्रायश्चित्तामध्ये अजून दोन प्रकार आहेत. तुम्ही जर चुकून एखादं वाईट कर्म केलं, चुकून एखादी गोष्ट घडली तुमच्याकडून, तर तुम्ही नामस्मरण करा, गंगा स्नान करा, जाईल पाप. पण तुम्हाला माहिती आहे सगळं, पुढे काय होणार हे सुद्धा माहिती आहे, आणि तुम्ही एखादी चूक करताय किंवा निषिद्ध कर्म करताय, तर त्याला प्रायश्चित्त अवघड आहे. पहिली गोष्ट तर जाणून प्रायश्चित्तच नाही, पण जर शास्त्रामध्ये असलं तर तुम्हाला प्रायश्चित्त आहे, नाही तर त्याला माफीच नाही. ठीक आहे. मग नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त सोपेत. नित्य रोज करायचे, नैमित्तिक कधीतरी करायचे निमित्त पाहून, काम्य इच्छा पूर्ण करण्यासाठी, निषिद्ध चुकीचे कर्म, वाईट कर्म शास्त्राने न सांगितलेले, प्रायश्चित्त वाईट केल्यानंतर धुवून काढण्यासाठी. भगवान सांगतात सर्व कर्माणी. मग सर्व कर्माणी म्हणजे सगळे घ्यायचे का, सगळे म्हणजे चुकीचे कामं कर, मला अर्पण कर. चुकीचे कामं इच्छा कर, मला अर्पण कर. तर माऊलींनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नित्य नैमित्तिक कर्म तो करतो आणि काम्य निषिद्ध तो गाळतो. माऊलींचे शब्द बघा, विधी ते पाळीत. विधी म्हणजे नित्य नैमित्तिक काय सांगितले ते, निषेधाते गाळीत. विधी ते पाळीत, निषेधाते जाळीत. ठीक आहे. मग प्रायश्चित्त विषयच नाही, कारण की त्यांनी निषिद्ध केलंच नाही, त्याच्यामुळे प्रायश्चित्ताचा विषय नाही.
आणि नित्य नैमित्तिक तो कर्म करत राहतो. आणि मग भगवंत काय सांगतात, सर्व कर्म आणि मयी संन्यासे, म्हणजे सगळी कर्म तो करतो आणि मग अर्पण करतो. मग अर्पण करणे म्हणजे काय ते समजून घेऊया. आपला वेळही वाचनाकडे वळतोय. अर्पण करणे है ना, सगळी कर्ममध्ये नित्य नैमित्तिक, बाकी तो करत नाही, गरज पडत नाही. आणि मयी संन्यास्य, संन्यास म्हणजे त्याग. म- अर्पण करणे, तो मला अर्पण करतो. मग अर्पण करणे म्हणजे ते कर्म करत असताना, ठीक आहे, त्याला अभिमान नसतो. म्हणजे मी हे करतोय, माझ्यामुळे होतंय, याला सुद्धा अर्पण करणं असं म्हणतात. समजा आता आपण गीता मी सांगतोय, मला नाही वाटत की मी सांगतोय आणि मी सांगितलेलं आहे असं काही नाही, हजारो लोकांनी सांगितलं, आपण देवाणघेवाण करतोय आणि हे सगळं घडवून आणणारा पण भगवान आहे, सांगणारा सुद्धा भगवान आहे. कधी कधी मी इथे बोलत असताना कधी न ऐकलेलं सुद्धा येत असतं मुखातून, बऱ्याच वेळा माझा अनुभव आहे. तर कधी आपल्या मुखातून येतं, म्हणजे सांगणारा पण तोच आहे. ठीक आहे, म्हणजे अभिमान न करता केलेलं कर्म भगवंताला अर्पण केल्यासारखे. कारण की आपण तर एखादं कर्म अर्पण नाही करू शकत, की हे घ्या, जसं आहे हे घ्या, असं आपण कर्म अर्पण नाही करू शकत. अभिमान न करणं ह्याला काय म्हणतात, अर्पण करणं. एखादी गोष्ट करत असताना, समजा एखादं आपण खूप मोठं जेवण दिलं अख्ख्या गावाला, हो काय तुम्ही 1 लाखाची पण, भगवंतांनी केलेलं, मी तर फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक साधन आहे. मी काय करू शकतो, ताप आल्यानंतर मी उठू शकत नाही जागेवरून. आपण काय करू शकतो, आमचे गुरुजी म्हणायचे, भाजलेला पापड पण तुम्ही मोडू शकत नाही जर त्याची इच्छा नसेल तर. उदाहरण किती गोड आहे बघा, भाजलेला पापड सुद्धा नाही मोडू शकत तुम्ही. तर अभिमान न करता केलेलं कर्म म्हणजे अर्पण केल्यासारखं आहे. आणि दुसरं, जे मी कर्म करतोय त्या फळाविषयी इच्छा नसणं, ह्याला भगवंताला कर्म अर्पण करणं म्हणतात. जसं आता आपण सोपं उदाहरण सांगतोय की गीतेचं चिंतन करतोय, मग एवढे लोक आलेच पाहिजेत आणि त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे आणि त्यांना आलंच, काही नाही, करायचं सेवा म्हणून करायचं, मला याच्यातून काहीही नकोय, ह्याला सुद्धा काय म्हणतात, अर्पण करणेच म्हणतात. म्हणजे एक अभिमान नाही बाळगायचं की मी हे करतोय. आपण भाजलेला पापड पण नाही मोडू शकत, ताप आल्यानंतर उठूही शकत नाही. ठीक आहे, छातीत दुखायला लागल्यानंतर आपण नाही करू शकत, आपण आवाजही देऊ शकत नाही कोणाला. ठीक आहे, अभिमान नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, फळाची इच्छा, कर्म करायचं, फळ मिळेल नाही मिळेल भगवंताला माहिती, त्याच्यावर सगळं. ह्याला म्हणतात कर्म अर्पण करणं. आणि माम ध्यायंत, सतत ध्यान करतो, अनन्य. मग एकदा काय झालं, आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एक माणूस एक 2च मिनिट राहिलेत, एक भिक्षा मागणारा भिक्षा मागत जातो, आणि एक मुस्लिम घर त्या ठिकाणी असतं, म्लेंछ एक घर असतं. आणि त्या घरामध्ये तो, त्याला काय माहिती मुस्लिम घर आहे, तर तो दार ठोठावतो, म्हणतो भिक्षाम दे, भिक्षा द्या. तर आतून स्त्री पळत येते की थांबा, नमाजाचा वेळ चाललाय, भिक्षा आता देणार नाही, थांबा. तेव्हा नमाज म्हणजे, तेव्हा ते देवाला आठवतात. साधूला राग येतो. साधू म्हणतो, देवाला आठवणारे मूर्ख असतात. असं ऐकल्यानंतर नमाज करता करता तो बाहेर येतो, की असं कसं काय तुम्ही म्हणता, देवाला आठवणारे मूर्ख असतात. मग साधू विश्लेषण देतो. साधू म्हणतो, देवाला आठवणारे खरंच मूर्ख आहेत, आठवतायत म्हणजे ते विसरलेत. कळलं का? आठवतायत म्हणजे ते विसरलेत. आपण फोन करतो, हा मला तुझी आठवण आली म्हणून फोन केला, म्हणजे विसरलो होतो मग आठवण आली आणि मग फोन केला. मग देवाला आठवणारे मूर्ख आहेत म्हणजे विसरतात म्हणून ते आठवतात, आणि विसरतात म्हणून मूर्ख आहेत. शहाणा कोण आहे, जो विसरतच नाही. माम ध्यायंत, माझं सतत जो ध्यान करत राहतो. बघा, भगवान दया करत असतात. मग दया कोणावरती करतात, जो या दयेचं जे उलट होतं
ते करतो त्याच्यावरती दया करतात. दयेचं उलट होतं याद. जो भगवंताला आठवतो किंवा आता विसरतो आठवतो या कॉन्टेक्स्टमध्ये नका घेऊ, जो भगवंताचं स्मरण करतो, याद कायम लक्षात ठेवतो, भगवान परमात्मा त्याच्यावरती दया करतात. तर मग क्लेश जास्त निर्गुण साधनेमध्ये आहेत, सगुणामध्ये क्लेश त्याच्या तुलनेने कमी आहेत. अशा भक्ताचं काय करतो त्याचं चिंतन आपण पुढच्या रविवारी करूया. आता श्लोक वाचूया लगेच, तुम्ही जॉईन व्हा. गुड.